नमस्कार मंडळी, मनापासून स्वागत आहे तुमचं मन रेसिपीमध्ये. मटारचा सीझन संपण्याआधी मटारची ही जी एकदम खस्ता कचोरी आपण नक्की बनवून पाहायला हवी. तर चला बघूया यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत. सगळ्यात आधी मी तयार करत आहे त्याचं पीठ. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी मैदा. ह्याच्यावरती आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. यानंतर आपल्याला त्यावरती घालायचं आहे 1.5 चमचे तेल. नॉर्मल तेल तुम्ही घालू शकता, जेही तुम्ही घरी खाण्यासाठी वापरता. तर हे तेल आपल्याला नॉर्मलच घालायचे, म्हणजे गरम करून घालायची गरज नाही आहे. याला व्यवस्थित मिक्स करा. हाताच्या मदतीनेच आपल्याला ह्या ज्या पिठाला आहे छान व्यवस्थित सगळं कोट झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने हे असं चोळून चोळून पिठाला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स केलं पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे एकदम पीठ झालं पाहिजे, एकदम व्यवस्थित. बघू शकता सगळीकडे व्यवस्थित मोहन आपल्याला लागलेलं आहे. तर आता थोडं थोडं पाणी करून घालून आपल्याला त्याचा एक गोळा तयार करायचा आहे हाताच्या मदतीनेच. बघू शकता असं. जास्त घट्टसर असा गोळा तयार करायचा नाही आहे आपल्याला, सॉफ्टच ठेवायचा आहे. जसं आपण पोळीसाठी वापरतो तसाच आपल्याला त्याचा एक गोळा बनवून तयार करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून. आणि त्यानंतर या गोळ्याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे थोडंसं तेल लावून सॉफ्ट होण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे मी त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि ते तेल आपल्याला सगळीकडे व्यवस्थित त्या पिठाला आपल्याला लागलं पाहिजे. आणि हे आता आपल्याला असंच थोडा वेळ आपल्याला त्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने सगळीकडून तेल व्यवस्थित लावून आपल्याला हाताच्या मदतीने ते तेल लावून त्याला झाकून असं ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनटं. तोपर्यंत ते रेस्ट करायला ठेवलं की मग आपल्याला बाकी सगळं काही करता येतं. म्हणजे जी त्याची सारण आहे ते सारण आपण बनवायला घेऊ. त्याच्यासाठी मी कढाई घेतली आहे. त्या कढईतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायच्या आहेत. मोहरी छान तडकल्या की त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरं घालायची आहेत. आणि मोहरी छान तडकू द्या, कारण मोहरी फुटल्या नाही तर मग त्या खाताना दाताखाली वेगळ्याच कसं तरी कचकच लागतात. तर छान मोहरी फुटल्या की त्यामध्ये जिरं घालून आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बेसन पीठ. बेसन पीठ छान तळून घ्या. त्यात घाला 1.5 चमचा आपल्याला घालायचं आहे लाल तिखट आणि थोडीशी हळद. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडासा गरम मसाला. हे सगळं व्यवस्थित पटपट करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर लगेच आपल्याला मी वाटाणा जो आहे मार्केटचा तो मी बारीक करून ठेवला होता मिक्सरमधून, तर ते आपल्याला त्यात घालायचं आहे आणि छान पटपट त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. जेवढं मिक्सरच्या भांड्यातले तेवढं सगळं घेऊन त्यात टाकून द्या आणि त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात. त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता. हे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे आता एकदम छान. याला काही जास्त वगैरे लागत नाही मसाला.
तर हे बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर आपण जे पीठ आपण साधारण 15 ते 20 मिनटं आधी आपण मुरायला ठेवलं होतं, त्याचे असे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत हातावरतीच. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही असं हाताच्या मदतीने म्हणजे बोटाच्या मदतीनेच आपल्याला त्याची एक अशी लाटी बनवून तयार करायची आहे. अशी अंगठ्याच्या मदतीने. आणि जे सारण आपलं झालेलं आहे मटारचं, ते सारण आपल्याला असा गोळा बनवून त्यामध्ये घालायचं आहे. आणि ही जी रेसिपी आहे यामध्ये मी थोडासा ट्विस्ट दिलेला आहे, म्हणजे चीज आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे. कारण लहान मुलांनी बऱ्याचदा चीज दाबेली वगैरे खाल्लेली आहे, पण चीज कचोरी कधी खाल्लेली नाही आहे, बरोबर? तर चीज कचोरी आपण त्यांच्यासाठी बनवून तयार करत आहोत. बघू शकता अशा प्रकारे त्याला व्यवस्थित दाबून दाबून त्याच्या सगळ्या कडा आपल्याला अशा बंद करून घ्यायच्या आहेत. जसं आपण पोळी किंवा पुरणपोळीचं सारण कसं भरतो तसंच आपल्याला सगळं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे दाबून दाबून. बघू शकता इतकं छान व्यवस्थित आपल्याला ते दाबून दाबून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि त्याची सगळीकडची कडा बंद करून आपल्याला एक अशी त्याची कचोरी बनवून तयार करायची, असं सगळं त्याचं तोंड वगैरे व्यवस्थित दाबून. बघू शकता असं हाताच्या मदतीने. ही आपली एक कचोरी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान झालेली आहे एकदम. मध्ये सगळीकडे सारण भरल्या गेलेलं आहे. अशीच मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते कशी बनवलेली आहे ती. अशी हाताच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित तिला छान दाबून व्यवस्थित तिची एक लाटी बनवून घ्यायची आहे. खाली थोडंसं चीज घातलेलं आहे मी आणि वरतून त्याचं जे सारण आहे त्याचा एक गोळा बनवून मी यामध्ये घातलेला आहे. आणि वरतूनसुद्धा आपण थोडंसं चीज ॲड करूया, म्हणजे दोन्ही साईडनी खाताना आपल्याला चीजचं टेस्ट येईल म्हणून. ठीक आहे, ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपण करून बघूयात. हिलासुद्धा सगळीकडनं पुरणपोळी भरल्यासारखं पुरण भरल्यासारखं आपल्याला सगळीकडनं असं दाबून दाबून व्यवस्थित सारण त्यात भरून घ्यायचं आहे. त्याच्या सगळ्या कडा आपल्याला व्यवस्थित अशा जवळ आणायच्या आहेत आणि पॅक करायच्या आहेत. बघू शकता. तर अशा प्रकारे मी ही जी कचोरी आहे ही मी अशी बनवून तयार केलेली आहे. बघू शकता इतकी छान व्यवस्थित झालेली आहे कचोरी. बघू शकता हे व्यवस्थित आपली अशी कचोरी बनवून तयार झालेली आहेत. तर अशा मी बाकी सगळ्या कचोरी बनवून तयार केलेल्या आहेत. तर एका कढईमध्ये आपल्याला आता या सगळ्या कचोरी तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती छान झालेल्या आहेत या कचोरी. तेल आपल्याला गरम करायचं आहे. मी पहिलेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जास्तही असं एकदम कडक तेल करायचं नाही आहे आपल्याला. तेल जे आहे ते मीडियम ते लोच हवं आहे, कारण मग मध्ये जे आपण सारण भरलेलं आहे ते आपलं व्यवस्थित भाजल्या जाणार नाही. त्यामुळे थोड्या थोड्या करून आपल्याला ह्या सगळ्या कचोरी त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याला छान व्यवस्थित असं अलटून पलटून आपल्याला त्याला तळवून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये कचोरीज भेटतात, पण बऱ्याचदा आपल्याला त्या हायजेनिक वाटत नाहीत. त्याच्यामुळे आपण अशा आपल्या लहान मुलांसाठी अशा कचोरी बनवून आपण घरच्या घरी त्यांना देऊ शकतो. ह्याच्यासाठी साहित्य वगैरे म्हणायचं तर काहीच लागत नाही आणि इतकी छान, इतकी झटपट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायजेनिक बनून अशी ही तयार होते. आणि तुम्हाला नक्की कशी वाटली ही रेसिपी मला सांगा. कारण तुम्ही कोणत्याही सिटीमधून आहात तर तुमच्या ज्या सिटीमधून पाहत आहेत त्या सिटीचं नाव मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे मनापासून आभार मानता येतील. बघू शकता आतमध्ये छान फुगते ही कचोरी.
एकदम टम्म फुगती आहे आणि थोडंसं लक्ष करून करा, कारण माझ्याने एक कचोरी जी आहे ना त्यामधून जे चीज आहे ते थोडंसं बाहेर आलेलं आहे. तर हे असं होत असतं कधी-कधी. तर त्याच्यासाठी थोडं सांभाळून आणि छान आपली खरपूस कचोरी अशी भाजली, की आपण ती साईडला काढून घेऊयात. अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या कचोरी ज्या आहेत त्या छान तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता असं चीज पसरलं की मग ते तेलामध्ये थोडंसं विरघळतं आणि तेल खराब होतं. त्याच्यामुळे थोडं जपून. तर बघू शकता इतक्या छान कचोरी आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की बनवा आणि ह्यासोबतच जसं मी हाताने तुम्हाला एक कचोरी बनवून दाखवलेली आहे, तशीच तुम्ही लाटूनसुद्धा कचोरी बनवू शकता. तर बघू शकता इतकी छान टम्म फुगलेली मस्त चीज दिसतंय त्यामध्ये. तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ह्या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीत.